नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे नवे गणित 93 लाख रुपयापर्यंत मिळणार लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यातून मिळणाऱ्या संभाव्य थकबाकीची चर्चा सध्या जोर धरत आहे। नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला होणारा विलंब पाहता कर्मचाऱ्यांना मोठ्या रकमेची थकबाकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 8व्या वेतन आयोगाची सद्यस्थिती। 8व्या वेतन आयोगाची स्थापना गेल्या वर्षी झाली असून शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना, निवृत्ती वेतनधारक आणि संबंधित घटकांशी सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत। येत्या 22-23 जून 2026 रोजी लखनौ येथे पुढील बैठकांचे सत्र नियोजित आहे। नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी एप्रिल 2027 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे। थकबाकीचे गणित आणि फिटमेंट फॅक्टर। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे। कर्मचारी संघटनांनी आता 2.86 या सर्वोच्च फिटमेंट फॅक्टरची मागणी लावून धरलेली आहे। जर हा फॅक्टर मंजूर झाला तर उच्च स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि थकबाकीमध्ये मोठी वाढ होणार आहे। लेव्हल 15 ते 18 मधील कर्मचाऱ्यांसाठी 20 महिन्याची अंदाजित थकबाकी। वेतन लेव्हल सध्याचे मूळ वेतन, सुधारित मूळ वेतन, मूळ वेतनवाढ आणि 20 महिन्याची थकबाकी। लेव्हल 15 1,82,000 रुपये, सुधारित मूळ वेतन 5,21,000, मूळ वेतनवाढ 3,38,892 रुपये आणि 20 महिन्याची थकबाकी 67,77,840 रुपये। अंमलबजावणी। अहवाल लागू करण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी मिळेल। कालावधी। जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2027 या 20 महिन्याच्या कालावधीसाठी ही थकबाकी मोजली जाणार आहे। अंदाज। विविध आर्थिक विश्लेषणानुसार उच्च श्रेणीतील अधिकाऱ्यांना त्यांचा दर्जा आणि वेतनातील तफावतीनुसार 67 लाख ते 93 लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळू शकते। आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची निश्चित तारीख पुढील काही महिन्यात अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत 2.86 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळू शकते। लेव्हल 18 मधील कर्मचाऱ्यांना 20 महिन्याची 93 लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळण्याचा अंदाज आहे। ही थकबाकी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।